साहेबांचं नाव काय? माझ्यावर शॉर्ट होती. मी तो प्रॉब्लेम अटेंड करायला वेळ गेला माझा. मला सायरन वाजवायला वेळ नाही मिळाला. जे काय ऍक्सिडेंट आहे तो घडलंय, चुकीने घडलंय, कसं घडलंय, काय घडलंय हे सगळं घडलं. लोकांना जे त्रास झालाय, आता सगळ्यांना तो त्रास झालाय, त्या प्राथमिक उपचार म्हणून जे काही त्यांना ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या त्यांनी सुरुवात केलेली आहे. आम्ही सर्व इथे एक्सेल कंपनीसमोर जमलो आहोत. जवळजवळ 500 शेकडो लोक इथे जमलेली आहेत. परंतु कंपनीने कोणतीही त्याच्याबद्दल रिस्पॉन्सिबिलिटी काम कोणतंही केलेलं नाही आहे. कोणताही अधिकारी इथे येऊन माणसांना सांगितलेलं नाही किंवा कोणताही समज दिलेला नाही आहे. जवळजवळ एक्सेल इंडस्ट्रीज या कंपनीच्या लगत चाळकेवाडी आणि लोटे तलारीवाडी अशा लगत 2 ते 3 वाड्यात इथं सलग जवळपास राहतात. सदर दोन्ही वाड्यांमध्ये जवळजवळ हजारोंनी संख्या राहते. लोकांना त्रास झाला? त्यांना वायू गळतीमुळे मोठ्या प्रमाणात त्रास झालेला आहे. लहान मुलं आहेत, वयोवृद्ध लोक आहेत, तरुण लोक आहेत, या सर्व लोकांना त्रास झालेला आहे. आणि सदर कंपनीवरती सर्वात व्यवस्थित कारवाई व्हावी आणि सदर कंपनी बंद झाली तरी चालेल. सदर कंपनीवरती मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल करावा. आम्ही स्वतः पोलीस प्रशासनाला बोलवलेलं आहे. त्रास झाला, लहान लहान मुलं आमची कोंडून मारायला. आम्हाला वाटलं कसलं गॅस सुटलं, म्हणून आम्ही लहान मुलांना वला फडका करून आम्ही तोंडावर, ती जर मुलं गुद मारली तर आम्ही काय करू शकतो. आणि ह्यांनी सायलेन्सर वाजवण्याचा तर आम्ही कुठेतरी पर्याय काढलेला असता, कुठेतरी आम्ही गेलो असतो. पण जाणार तरी कुठे, आम्हाला मार्गदिशा नाही तर आम्ही जाणार कुठे ते तरी आम्हाला सांगा. ह्या लोकांची किती चूक झाली ते मला सांगा तुम्ही. आम्ही गॅस खातोय तरी पण आम्ही काही आलेलं नाही. आज जास्त आम्हाला त्रास झाला म्हणून आम्ही गेट उघडली नाही त्याने. साहेबांचं नाव काय? माझ्यावर शॉर्ट होती. मी तो प्रॉब्लेम अटेंड करायला वेळ गेला माझा. मला सायरन वाजवायला वेळ नाही मिळाला. सायरन का देता? अशा धोक्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही अलर्ट करायला पाहिजे होतं, ते का नाही केलं गेलं? माझ्याकडून ती चूक झाली. त्या इन्सिडेंटच्या लक्षात नाही आलं की लगेच आपल्या सायरन वाजवायचं. जबाबदारी घेताय ना तुम्ही? हो सर. या झालेल्या इन्सिडेंटची सगळी जबाबदारी घेताय ना तुम्ही? ते मान्य करा. इथं मान्य करताना हो, फक्त मला सर काम करताना ती चूक मॅन पॉवरची नाही, ती लाईन फाटल्यामुळे ती चूक घडली गेली. जाणून बुजून ती गोष्ट कोणती केली गेली नव्हती. सायफन फाटल्यानंतर आमच्या ऑपरेटर वरती जाऊन वॉल बंद करेपर्यंत 5 मिनिटं गेली, पण मटेरियल स्पिलेज झालेलं. आणि मटेरियल स्पिलेज झाल्यानंतर जे बाहेर गॅस होतो तो पाण्यावर रिॲक्ट होतो, त्याच्यामुळे त्याचं गॅस फॉर्मेशन जास्त झालं. आणि तो पाऊस बाहेर चालू होता आणि वाऱ्याची डायरेक्शन पूर्ण उलट्या दिशेने होती, त्यामुळे ते बाहेर गॅस येत राहिला. आम्ही पूर्ण 10 मिनिटं गेली आमची कंट्रोल करा, 10 ते 15 मिनिटं. त्या 10-15 मिनिटात गॅस कंट्रोल झाला, पण त्याची इंटेन्सिटी प्लॅनमध्ये आम्हाला लवकर लक्षात नाही आली की गेटवरती इन्फॉर्म करून कळवेपर्यंत. आम्ही पूर्ण प्रयत्न केला सर की आम्ही तो गॅस कंट्रोल करायचा, कारण जेवणाचा टाइम होतं. 2 माणसं आमची जेवायला गेलेली, 2 माणसं प्लॅनमध्ये होती. पूर्ण प्रयत्न केला आम्ही आणि गॅस कंट्रोल केल्यानंतरच मग आम्ही इकडे गेटवरती आलो.